गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो। तर आपल्या बीकॉमच्या 5th सेमिस्टरला BRF बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क हा पेपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने CBCS पॅटर्न मध्ये ठेवलेला आहे। या BRFW म्हणजे बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या पेपर मध्ये भारतीय व्यापारातील महत्त्वाचे कायद्याविषयी माहिती दिलेली आहे। याच्यामध्ये विशेषतः सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट 1930, वस्तू विक्री कायदा 1930 हा एक कायदा ठेवलेला आहे। त्याचबरोबर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 हा एक कायदा ठेवलेला आहे। त्याच्यानंतर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हाही कायदा अभ्यासासाठी ठेवलेला आहे। त्या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये 2019 मध्ये फार मोठे अमेंडमेंट झालेले आहेत। त्याबद्दल पण माहिती आपल्याला ह्या पेपर मध्ये अभ्यासायची आहे। तर आज आपण भारतीय करार कायदा 1972, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 म्हणजे भारतीय करार कायदा हा व्यापारी कायद्यातील फार महत्त्वाचा कायदा आहे। आपल्या देशातील व्यापाऱ्यांचे बहुतांश जे व्यवहार आहेत, ऑल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस इन इंडिया डिपेंड ऑन धिस कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट। म्हणजे जे काही व्यापार उद्योग क्षेत्रामध्ये करार केले जातात तर ते करार करण्यासाठी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 या कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे। म्हणून फक्त व्यापारातच या कायद्याचा वापर होतो असं नाही, तर सर्वसामान्य मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा या कायद्याचा वापर करण्यासाठी या कायद्याचं ज्ञान आवश्यक आहे। आता करार हा 2 व्यक्तींमध्ये होत असतो आणि करार पूर्ण करण्यासाठी 2 व्यक्ती कायद्याने परिपूर्ण असणं आवश्यक आहे। कराराची पूर्तता करण्यासाठी त्याच्यामध्ये काही अटी, कंडिशन्स दिलेले असतात। दोन्ही पक्षांनी म्हणजे दोन्ही पार्टींनी त्या करार केल्यानंतर काय नुकसान होऊ शकते किंवा करार रद्द झाल्यास काय वाद होऊ शकतात याचं निराकरण करण्यासाठी सुद्धा या कायद्याचं ज्ञान आवश्यक आहे। म्हणून हा कायदा 1 नोव्हेंबर 1872 रोजी भारतामध्ये लागू झालेला आहे। म्हणजे जम्मू काश्मीर हे राज्य वगळता 1 नोव्हेंबर 1872 पासून इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 हा कायदा पूर्ण भारतामध्ये लागू झालेला आहे। आणि हा कायदा किंवा ह्या कायद्याचा अभ्यास करत असताना सेक्शन 2A मध्ये या कायद्याची म्हणजे या कायद्यामध्ये ज्या प्रमुख घटक किंवा संकल्पना येतात त्याची व्याख्या दिलेली आहे। आता या कायद्याच्या सेक्शन 2 मध्ये प्रोपोजल किंवा त्याला आपण प्रस्ताव असं म्हणतो मराठीमध्ये, याची व्याख्या केलेली आहे। आता ह्या प्रोपोजल मध्ये किंवा या ठरावामध्ये ज्यावेळी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ एखादे काम करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी अथवा एखादी मनातील इच्छा किंवा सहमती दर्शवण्यासाठी मिळवण्यासाठी या उद्देशाने व्यक्त करते, तेव्हा त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीजवळ ठेवलेला प्रस्ताव किंवा त्याला व्यक्त केलेली इच्छा त्याला प्रस्ताव असे म्हणतात। उदाहरणामध्ये अ ने जेव्हा अ व्यक्ती ब व्यक्तीस आज दुपारी 6 वाजता आपण सर्कस पाहाव्या जायचं आहे असा प्रश्न विचारते, तेव्हा ब कडून संमती मिळवण्यासाठी व दोघांनी मिळून सर्कस पाहण्याच्या उद्देशाने आपल्या मनातील इच्छा ज्या अ ने व्यक्त केली त्या इच्छेस प्रस्ताव असे म्हणता येईल। म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसमोर ठेवलेलं प्रोपोजल
त्याला आपण प्रस्ताव असे म्हणतो. आणि त्याच्यानंतर दुसरी याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे प्रॉमिसी किंवा वचन. आता त्याला सेक्शन 2 मध्ये बी, तर ते स्वीकृती मिळवण्याच्या उद्देशाने पाठवलेल्या प्रस्तावात जेव्हा स्वीकृती मिळते तेव्हा त्याला प्रस्ताव वचन असं म्हणतात, किंवा दुसऱ्या शब्दात त्याला स्वीकृती प्रस्ताव वचन असे म्हणतात. म्हणजे वचनदाता म्हणजे प्रॉमिसर अँड प्रॉमिसी सेक्शन 2 मध्ये म्हणजे वचनदाता म्हणजे वचन देणारी व्यक्ती किंवा प्रोपोजल देणारी व्यक्ती किंवा ज्याकडे प्रस्ताव पाठवला जातो किंवा जो प्रस्ताव स्वीकृती देतो त्यास वचनग्रहिता असे म्हणतात. त्याच्यानंतर पुढची याची प्रोसेस आहे की कन्सिडरेशन किंवा त्याला प्रतिफल असं म्हणतो आपण. म्हणजे सेक्शन 2 मध्ये डी, जेव्हा प्रस्ताव इच्छेनुसार एखाद्या व्यक्तीकडे दिला जातो तर त्याच एखाद्या त्या प्रस्तावास किंवा वचनास जेव्हा त्यास सहमती मिळते किंवा त्याला कन्सिडरेशन प्रतिफल असं म्हटलं जातं. म्हणजे कराराच्या एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे वचन विकत घेण्यासाठी दिलेली किंमत म्हणजे त्याला प्रतिफल किंवा कन्सिडरेशन असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याची पुढची प्रोसेस आहे ॲग्रीमेंट किंवा त्याला ठराव. हा ठराव कलम 2E किंवा सेक्शन 2E म्हणजे प्रत्येक वचनाला आणि एकमेकाचे प्रतिफल असणाऱ्या वचनाच्या संचाला करार असे म्हणतात. त्याच्यानंतर करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. ठरावाच्या नंतर कॉन्ट्रॅक्ट. कलम 2H मध्ये ज्या ठरावाची कायदेशीर अंमलबजावणी करता येते त्यास ठराव असे म्हणतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट सुद्धा असतात. म्हणजे जे करार कायद्यानुसार अंमलबजावणी करता येत नाही अशा करारास व्यर्थ करार किंवा त्याला व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. तर याच्यामध्ये ॲग्रीमेंट ठराव म्हणजे आपण आता भारतीय करार कायद्याप्रमाणे ठराव हा कराराच्या निर्मितीची पहिली पायरी असं म्हणतात. म्हणजे कलम 2 मध्ये या ठरावाची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक वचनाला आणि एकमेकाचे प्रतिफल असलेल्या वचनाच्या संचाला ठराव असं म्हणतात. म्हणजे प्रतिफलयुक्त असलेली परस्पर वचने ठराव ही वचने या कॉन्ट्रॅक्टमध्ये करारामध्ये केली जातात. तर या ठरावाचे काही प्रकार आहेत. काइंड्स ऑफ ॲग्रीमेंट. ठरावाचे प्रकार हे पहिला प्रकार आहे कायदेशीर ठराव व्हॅलिड ॲग्रीमेंट. ज्या ठरावाची अंमलबजावणी कायद्याने करता येते व कायदेशीर लक्षणांनी युक्त ठरावास कायदेशीर ठराव असे म्हणतात किंवा त्याला इंग्लिशमध्ये व्हॅलिड ॲग्रीमेंट म्हणतो. म्हणजे इम्प्लिमेंटेड डिसिजन ऑफ द टू पार्टीज. त्याच्यानंतर व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट किंवा त्याला व्हॉइड ॲग्रीमेंट असं म्हणतात. म्हणजे व्यर्थ ठराव. तर ह्याच्यामध्ये ज्या ठरावाची कायद्यानुसार अंमलबजावणी करता येत नाही अशा ठरावास व्यर्थ ठराव असे म्हणतात. म्हणजे अशा ठरावास कायदेशीर कोणतेही अस्तित्व नसते आणि अंमलबजावणी करून घेण्याचा अधिकार कोणत्याही पक्षास नसतो आणि कायदेशीर लक्षणाच्या अभावामुळे असे ठराव व्यर्थ म्हणून घोषित केले जातात. त्याच्यानंतर व्हायडेबल ॲग्रीमेंट किंवा त्याला अर्ध व्यर्थ ठराव असं म्हणतात मराठीमध्ये. म्हणजे ज्या ठरावाची एक अथवा अधिक पक्षाच्या इच्छेनुसार अंमलबजावणी होऊ शकते अशा वेळी दुसऱ्या पक्षाची तो करार करण्याची इच्छा नसते अशा ठरावास अर्धव्यर्थ ठराव. किंवा दोन पार्टीज असतात. एका पार्टीला असं वाटते की हा करार पूर्ण व्हावा आणि दुसऱ्या पार्टीला जर वाटत असेल की हा करार होऊ नये तर त्याला व्हायडेबल कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. त्याच्यानंतर याच्यामधला दुसरा प्रकार आहे इलिगल अग्रीमेंट किंवा बेकायदेशीर ठराव. ज्या ठरावाचा उद्देश कोणत्याही प्रचलित कायद्याविरुद्ध एखादी गोष्ट करण्यासाठी असतो अशा ठरावास बेकायदेशीर ठराव असे म्हणतात.
बेकायदेशीर शब्दाचा अर्थ व्यापक आहे, याच्यामध्ये अनेक बेकायदेशीर ठराव समाविष्ट होतात. त्यामुळे बेकायदेशीर ठराव, अर्थ ठराव किंवा सर्वच ठराव हे बेकायदेशीर नसतात. तर वरील बाबीतून आपल्याला असं लक्षात येते की कराराची निर्मिती हे ठरावातून होते आणि प्रचलित कायद्यानुसार म्हणजे या कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नुसार, कायद्यानुसार अंमलबजावणी योग्य ठराव करार होतो आणि प्रचलित कायद्याप्रमाणे जबाबदारी निर्माण झाली पाहिजे असे नाही, तर करारातून कायदेशीर जबाबदारी निर्माण होत असते. म्हणून याच्यामध्ये, या करार कायद्यामध्ये आपल्या देशातील सर्व व्यापारी व्यवहार हे म्हणजे होत असतात या कायद्यानुसार. त्याच्यानंतर या प्रस्तावाची काही लक्षणे आहेत किंवा त्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रपोजल असं म्हणता येते आपल्याला. तर प्रस्तावासाठी किमान 2 पक्षाची आवश्यकता असते. म्हणजे एखादा प्रस्ताव करण्यासाठी एक व्यक्ती प्रस्ताव करू शकत नाही, तर त्याला 2 पार्टीज असावी लागतात, म्हणजे 2 व्यक्ती असावी लागतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनातील इच्छा ही दुसऱ्या व्यक्तीने त्याला सहमती दिल्यानंतर तो प्रस्ताव पूर्ण होऊ शकतो. त्याच्यानंतर प्रस्ताव शक्य असलेल्या कृत्याबाबत असावा. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनातील इच्छा व्यक्त करते तेव्हा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जे त्याला कृत्याबाबत किंवा व्यक्त केलेल्या इच्छेस आपल्याला प्रस्ताव म्हणता येत नाही, तर त्या कृत्याबाबत किंवा ती कृती पूर्ण करण्यासाठीची इच्छा असावी लागते. किंवा दुसऱ्या व्यक्तीची सहमती मिळवण्याचा उद्देश असणे गरजेचं आहे. म्हणजे प्रस्ताव ठेवल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचा त्याला सहमती मिळणे हा उद्देश त्या प्रस्तावामध्ये असावा लागतो. म्हणजे जी व्यक्ती ते प्रस्ताव ऍक्सेप्ट करू शकते अशा व्यक्तीजवळच तो प्रस्ताव देणं आवश्यक असतो. त्याच्यानंतर प्रस्ताव कायदेशीर संबंधाच्या निर्मितीसाठी असतो. म्हणजे करार करण्यासाठी 2 व्यक्तीची आवश्यकता असते. जेव्हा 2 व्यक्ती हे कृत्य करण्याचे मान्य करतात तेव्हाच त्याला प्रस्ताव म्हटला जाते. म्हणून प्रस्तावाचा हेतू हा करारातील व्यक्तीमध्ये कायदेशीर संबंध निर्माण करत असतो. त्याच्यानंतर विशिष्ट किंवा निश्चित स्वरूपाचे कृत्य करण्यासाठी असावा. म्हणजे उदाहरणामध्ये एका व्यक्तीला 1 लाख रुपये दे, मी तुला ते या विविध म्हणजे किंवा विशिष्ट कालावधीसाठी ते परत करेल, अशा पद्धतीचा हा प्रस्ताव किंवा तो निश्चित स्वरूपाचा असू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक अग्रीमेंट किंवा करार असतो तशा पद्धतीचा. त्याच्यानंतर प्रस्ताव मुदतीत स्वीकारला नाही तर तो रद्द होतो. म्हणजे 2 व्यक्तीमध्ये झालेला प्रस्ताव हा त्याला विशिष्ट कालावधी असतो. किंवा 2 मित्र असतील किंवा हा एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणला की संध्याकाळी तू मला 5 वाजता भेट, तर 5 वाजता ती समोरची व्यक्ती त्याला भेटायला आली तर त्या वेळेमध्ये तो करार होतो किंवा त्याला सहमती मिळू शकते. समजा त्या वेळेच्या अभावी किंवा त्या वेळेमध्ये तो करार जर झाला नसेल तर अशा पद्धतीचा प्रस्ताव हा रद्द समजण्यात येतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे विशिष्ट जे हे वैशिष्ट्य आहेत याच्यामध्ये ह्या प्रस्तावासाठी ह्या बाबी आवश्यक असतात. आता प्रस्ताव हा विशिष्ट किंवा साधारण असू शकतो. ज्यावेळी प्रस्ताव एखाद्या व्यक्तीकडे अथवा व्यक्तीकडे समोर पाठवला जातो त्या व्यक्तीसाठी किंवा जाहिरात हे याचं उत्तम उदाहरण आहे. किंवा जाहिरात केली जाते, समोरची व्यक्ती त्याला हे देत असतात, सहमती देत असतात. किंवा प्रस्तावाचे संवहन होणे आवश्यक आहे. म्हणजे जोपर्यंत स्वीकृती मिळत नाही तोपर्यंत तो प्रस्ताव रद्द समजला जातो. तर अशा पद्धतीनं हा म्हणजे प्रस्ताव, करार किंवा ह्या कराराची पहिली पायरी म्हणजे हा प्रस्ताव असतो. तर अशा पद्धतीने ही आपल्याला संकल्पना या ठिकाणी समजून घेता येते. धन्यवाद.